नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी या रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांच्या जन्माप्रित्यर्थ साजरी करण्यात येणाऱ्या रामनवमी निमित्त आज आपण प्रभू श्रीरामांची वैशिष्ट्ये, त्यांचे कार्य, तसेच रामनवमी कशा प्रकारे साजरी केली जाते आणि रामनवमीला कोणते उपाय करावे ज्याच्यामुळे प्रभू श्रीरामांचा आपल्याला कृपादृष्टी होते याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. प्रभू श्रीराम यांनी जीवनभर कोणतीही तडजोड न करता आपले तत्त्व पाळले. त्यांनी नेहमी सत्याचा मार्ग निवडला. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी हे 3 महत्त्वाचे गुण असलेले श्रीराम म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी आदर्श आहेत. अशा या श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमीचा सण हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो भारतासह परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण रामनवमीनिमित्त अधिक महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. विष्णूचा 7वा अवतार. श्रीरामांच्या जन्माप्रित्यर्थ श्रीरामनवमी साजरी करतात. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर मध्याने कर्क लग्नी सूर्यादी 5 ग्रह असताना अयोध्यात रामचंद्रांचा जन्म झाला. कित्येक राम मंदिरांमधून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथा कीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. मध्यान्हकाळी कुंची घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हलवतात. भक्त मंडळी त्यावर गुलाल आणि फुले उधळतात. श्रीराम तत्वाचा लाभ मिळवण्यासाठी श्रीराम जय जय राम हा नामजप जास्तीत जास्त करावा. धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रू असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा एकमेव श्रीराम. आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. श्रीरामांची वैशिष्ट्ये आणि कार्य पाहू. आई वडिलांच्या आज्ञांचे पालन केले, पण प्रसंगी वडीलधाऱ्यांनाही उपदेश केला. उदाहरणार्थ वनवास प्रसंगी आई वडिलांनाही त्याने दुःख करू नका असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला 14 वर्षे वनवास घडला, त्या कैकेयी मातेशीही वनवासाहून परतल्यावर राम प्रेमाने वागला आणि बोलला. आजही आदर्श बंधू प्रेमाला राम लक्ष्मणाची उपमा देतात. श्रीराम एक पत्नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यानंतर विरक्तपणे राहिला. रामाने सुग्रीव, विभीषण इत्यादींना संकट काळात मित्राप्रमाणे मदत केली. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. रावणाच्या मृत्यूनंतरही अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ विभीषणाने नकार दिला. तेव्हा रामाने त्याला सांगितले, मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी करेन. तो माझाही भाऊच आहे. श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या, म्हणूनच त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. श्रीराम एकवचनी होता. श्रीरामाचा एकच बाण लक्ष वेधीत असल्याने त्याला दुसरा बाण मारावा लागत नसे. सुग्रीवाने रामालाच विचारले, विभीषण शरण आल्यावर तुम्ही त्याला लंकेचे राज्य दिले. युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच रामाने तसे सांगितले होते. आता रावण शरण आला तर काय करणार? त्यावर राम म्हणाला, त्याला अयोध्या देईल. आम्ही सर्व भाऊ जंगलात राहायला जाऊ. स्थितप्रज्ञता हे उच्च आध्यात्मिक पातळीचे लक्षण आहे. श्रीरामांची स्थितप्रज्ञावस्था पुढील श्लोकावरून लक्षात येते. प्रसन्नतान गतानभिषेकत तथान मल्मे वनवास दुःखद मुखांबुजी रघुनंदस्य नंदस्य या सदाशिवमे मंजुल मंगलप्रदा. याचा अर्थ राज्याभिषेकाची वार्ता ऐकून ज्याच्यावर प्रसन्नता उमटली नाही आणि वनवासाचे दुःख पुढे उभे राहिले असतानाही ज्याच्यावर विषण्णता पसरली नाही, ती रामाची मुखकांती आमचे नित्य मंगल करो. गीतेच्या परिभाषेत यालाच न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली.
त्रेतायुगात एकटा श्रीराम सात्विक होता असे नाही, तर प्रजाही सात्विक होती. म्हणूनच रामराज्यामध्ये एकही तक्रार श्रीरामाच्या दरबारामध्ये आली नव्हती. रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्मोत्सव रामाच्या मंदिरासोबत इतर अनेक मंदिरांमध्ये आणि घरांमध्येही साजरा केला जातो. या दिवशी दुपारी 12च्या सुमारास श्रीराम यांचा जन्म झाल्याने 12ला रामाला पाळण्यात घातले जाते, त्याला झुलवले जाते, पाळणा गायला जातो. शिवाय मंदिरात, मठात यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते. श्रीरामांसोबतच माता सीतेची देखील पूजा केली जाते. सीता मातेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते. आता आपण पाहूया रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे. रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान, पूजापाठ झाला की एखाद्या राम मंदिरात जाऊन शांत मनाने रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान होऊ शकते. 2. प्रभू श्रीरामांवर अभिषेक करा. रामनवमीच्या दिवशी स्नान, पूजापाठ झाल्यानंतर घरातील देवघर गंगाजलाने शुद्ध करा. एखाद्या लाकडी चौकटीवर किंवा पाटावर प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर दक्षिणावर्ती शंखात दूध आणि केशर भरून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर अभिषेक करा. असे केल्याने तुमचे पेमेंट अडकले असेल तर ते लगेच मिळेल आणि घरातील सुखसुविधा वाढतील. रामनवमीच्या दिवशी इच्छापूर्ती कोणत्या उपायाने होईल. रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची पूजा करताना रामभक्त हनुमानजी यांचे नक्की स्मरण करा. घरामध्ये सुंदर कांडाचे पठण करा. यामुळे प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. रामनवमीच्या दिवशी माकडांना चणे, केळी किंवा इतर फळ खाऊ घालणे असा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ लागतात. रामनवमीच्या दिवशी तुळशीचा कोणता उपाय करावा. रामनवमीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करा. संध्याकाळी प्रदोष काळात तुळशीसमोर दिवा लावा. 3 प्रदक्षिणा घाला. असे म्हटले जाते की भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजे विष्णूंचा अवतार आहे. त्यामुळे तुळशीचा उपाय केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात एकता आणि सुख समृद्धी वाढेल. रामनवमीला 7 प्रकारच्या धान्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे घरातील धनधान्य वाढेल. रामनवमीच्या दिवशी घरात आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची काळजी घ्यावी. कमीत कमी एका प्रकारचे तरी धान्याचा नैवेद्य करावा. यामुळे घरातील धान्याचा कोठा सदैव भरलेला राहील आणि माता लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरी राहील. विवाह जुळताना विलंब होतो किंवा काही अडथळे येत आहेत तर प्रभू श्रीराम आणि माता सीता यांना हळद, कुंकू आणि चंदन अर्पण करा. तुळशीच्या 108 पानांवर श्रीराम लिहून त्यांची माळ बनवा आणि प्रभू श्रीरामांना अर्पण करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत.